नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही रूममध्ये बोलत असतात. अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की मिस इंदौर, तुझ्या मनात जे काही आहे ते तू माझ्यासमोर बोलू शकते. काय आहे तुझ्या मनात ते तू क्लिअर करू शकते. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला सांगा सर, की ही किरण कोण आहे. त्यावेळेला आता अर्णव गालातच हसतो. ईश्वरी विचारते की काय झालं सर. त्यावेळेला अर्णव काही बोलत नाही. तो म्हणतो की मला जरा 1 मिनिट दे, मी बोलतो. तेव्हा मग अर्णव बाजूला जातो आणि पुन्हा फोन लावून हे किरण असं बोलतो. त्यावेळेला ईश्वरी पुन्हा चिडते आणि म्हणते की काय, यांनी पुन्हा या किरणला जाऊन फोन लावला. तेव्हा मग अर्णव आता म्हणत असतो की किरण, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ईश्वरी तेवढ्यातच चिडत त्याच्याजवळ येते आणि अर्णव तिला म्हणतो की 1 मिनिट थांब. आणि तो फोन स्पीकरवर टाकतो आणि म्हणतो की किरण, मला ना जे काही आपण पेपर्स बनवलेत त्यामध्ये 2 क्लेम्स ॲड करायचे येतं, ते आपण करू शकतो का. तेव्हा समोरून मुलगा बोलतो की हो चालेल सर, आपण उद्या ते सगळं डिस्कस करूया, आपण उद्या ते क्लेम्स ॲड करून टाकूया. त्यावेळेला ईश्वरीच्या लक्षात येतं की अच्छा, म्हणजे हे किरण म्हणजे कोणता तरी मुलगा आहे, मुलगी नाही. त्यावर आता लगेचच तो म्हणतो की ओके सर, गुड नाईट. नंतर मग ईश्वरी विचार करते की हा मुलगा आहे. तर तिथून अर्णव म्हणतो की 1 मिनिट किरण, ॲक्च्युली ना माझ्या वाईफचं कन्फ्युजन झालं होतं. तिला असं वाटत होतं की किरण म्हणजे कोणतरी मुलगी असेल. तेव्हा लगेचच तो समोरून बोलतो की हो सर, ॲक्च्युली हे कन्फ्युजन बरेच जणांना होतं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की किरण हे एखाद्या मुलाचं पण नाव असू शकतं. त्यावर समोरून तो बोलतो की हो मॅम, ॲक्च्युली माझं आहे नाव किरण. आणि हे ऐकल्यानंतर ओके मॅम, गुड नाईट असं म्हणून तो फोन ठेवून देतो. त्यावेळेला अर्णव म्हणतो की बघितलं मिस इंदौर, मी तुला सांगितलं होतं ना. त्यावर आता ईश्वरी गप्प बसते. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, पण मला सांग की नेमकं जर मी मुलीशी, किरण नावाच्या कोणत्या तरी मुलीशी बोलत असलो असतो तर काय झालं असतं. म्हणजे तुला त्रास झाला का. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, त्रास झाला म्हणजे नाही आवडलं ते मला. त्यावेळेला मग अर्णव तिथेच उभा असतो. तो म्हणतो की मिस इंदौर, काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय झालं म्हणजे आपलं लग्न झालं आहे, हो ना. तेव्हा अर्णव म्हणतो की हो मिस इंदौर, आपलं लग्न झालं आहे, पण ते लोकांच्या नजरेत, आपण एकमेकांचे नवरा बायको लोकांच्या नजरेत आहोत. तू तर हे नातं मानत नाहीस ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, असं काही नाही आहे, मानतेही मी नातं, आणि मी नवरा बायकोचं नातं मानते. असं म्हटल्यावर आता ईश्वरी खरं तर तिच्या मनातलं बोलून चाललेली असते. अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की काय बोलतेस तू हे, म्हणजे तू हे नातं मनापासून एक्सेप्ट करते. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, करते मी एक्सेप्ट, आणि हो तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत बोलत असाल ना, तर लक्षात ठेवा, अंजाम अच्छा नाही होगा, मी अजिबातच सहन करणार नाही. तेव्हा तो म्हणतो की का मिस इंदौर, पण तुला इतका जेलसी का झाली, नेमकं काय होतंय. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आता मी काय सांगू तुम्हाला. खरंच मी आपलं नातं मनापासून मानायला लागली आहे आणि मी मनापासून तुम्हाला माझा नवरा मानते. आणि खरं बघायला गेलं तर अर्णव सर, मी तुमच्या प्रेमात पडली आहे. मला तुम्ही आवडता. आय लव्ह यू सर, असं ईश्वरी बोलून दाखवते. त्यावेळेला आता गालातल्या गालातच ती हसते, लाजते, आणि त्यावेळेला अर्णव तिला जवळ घेतो. ईश्वरी आता अर्णवला घट्ट मिठी मारते. त्यावेळेला दोघंजणही आता खूपच खुश असतात. फायनली ईश्वरी आपल्या प्रेमाची कबुली अर्णवला देते. आणि हे सगळं पाहिल्यानंतर तो म्हणतो मिस इंदौर, किती वेळ लावलास तू हे सगळं बोलायला. त्याच वेळेला ईश्वरी आता पटकन खाडकन जागी होते. अर्णव हा मिस इंदौर काय झालं, मिस इंदौर काय झालं असा आवाज तिला देत असतो. त्यावेळेला ईश्वरी मात्र स्वप्नात होती. आता लगेचच अर्णवच्या आवाजाने ती तिथे सत्यात येते आणि म्हणते की नाही, कुछ नाही. तेव्हा तो म्हणतो की मग कुठे हरवली होतीस तू. ईश्वरी म्हणते की काहीच नाही. आता अर्णव म्हणतो की मिस इंदौर, झालंय, सगळे संशय क्लिअर झालेत ना आता तुझे. ठीक आहे, मी येतो. आता तो तिथून बाजूला जातो. ईश्वरी आता खूपच खुश असते. ती म्हणते की खरंच इशू, तू पण ना पागल आहेस. म्हणजे अर्णव जर कुठल्या तरी मुलासोबत बोलत होते आणि तुला असं वाटत होतं की ती मुलगी होती, पण नाही. मला याचा खरंच खूप आनंद झाला आहे की अर्णव सर कोणत्याही मुलीसोबत बोलत नाही आहे, तो एक मुलगाच होता. इशू, आता तुला लक्षात आलं असेल की अर्णव सरांनी कोणाशी बोललेलं तुला अजिबात आवडत नाही. आणि त्याचमुळे ईश्वरी आता खूपच खुश झालेली असते आणि ती आता स्वतः गोल 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 फिऱ्या मारत असते आणि स्वतःशीच म्हणते की नाही इशू, तू तर एकदम वेडी झालेली आहेस. आणि त्याच आनंदामध्ये ती अर्णवसोबत, म्हणजेच अर्णवच्याबद्दल विचार करत असते. तितक्यात अर्णव येतो आणि म्हणतो
मिस इंदौर काय झालं? म्हणजे मी कोणत्या मुलीसोबत बोलत नाही आहे हे पाहून, हे ऐकून तुला इतका आनंद झाला आहे? तेव्हा ईश्वरी आता लाजतच तिथून निघून जाते. अर्णव पण गालातल्या गालात आता हसत असतो. त्यालाही माहीत असतं की ईश्वरी त्याच्या प्रेमात आहे. त्यानंतर सगळेजण सकाळी नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि त्यावेळेला अंजलीचं मात्र नाश्त्याकडे लक्षच नसतं. ती तिच्याच विचारांमध्ये गुंतलेली असते. तिला राकेशने सांगितलेलं असतं की माझा एक क्लायंट आहे आणि त्याची मी केस घेतली, पण मला त्याने मारलं आहे आणि काही करून मला या केसमध्ये त्याचे पैसे त्याला रिटर्न मिळवून द्यायचे आहेत. हे सगळं वाक्य तिला आठवत असतं आणि ती अगदी कावरीबावरी होत असते. आजीचं लक्ष जातं. अंजू, काय गं, काय झालं? कोणत्या विचारात आहेस तू? अंजली, तुझं लक्ष नाही आहे खाण्याकडे? तेव्हा ती म्हणते की नाही, काही नाही. ठीक आहे. त्यावर आता आजी म्हणते की काही नाही कसं? अगं बघ ना, तू किती हरवली आहेस. नक्की काय झालं आहे? सांगतेस का? तेव्हा मग आता ईश्वरी पण बघते, म्हणते की हो, नक्कीच काहीतरी झालं आहे. ताई कोणत्यातरी विचारामध्ये आहे. तेव्हा मामा आणि अर्णव विचारतो की अंजली, अगं काय झालं? म्हणजे तुझा चेहराही अगदी पडल्यासारखा दिसतोय. काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर आता लगेचच अंजली म्हणते की हो, अरे चिंटू, प्रॉब्लेम आहे. त्यावर तो म्हणतो की ताई, काय झालं आहे? सांग ना मग नक्की. आणि त्याच वेळेला मग ती पुन्हा गप्प बसते. तिला आठवतं अर्णव त्याचं राकेशचं वाक्य की चिंटूकडून मला पैसे नको हवे आहेत. पण काय करावं, दुसरा ऑप्शनही तिच्याकडे नसतो. अंजली म्हणते की आणि जावई बापू कुठे आहेत? काय झालं? त्यावर आता अंजलीला काय बोलावं काही सुचत नसतं. ताई, आता काय झालंय सांगतेस का? असं अर्णव तिला विचारतो. आणि मग त्याच वेळेला अर्णवला ती म्हणते की चिंटू, मला 10 लाख रुपये हवे आहेत, देशील का? तेव्हा तो म्हणतो की ताई, व्हॉट 10 लाख रुपये? म्हणजे मला तुला द्यायला काहीच हरकत नाही आहे. पण झालंय तरी काय? नक्की मला सांगशील का? तेव्हा ती म्हणते की हो, सांगते. अरे चिंटू, ॲक्च्युली झालं काय, की काल यांना गुंडांनी जबरदस्त मारहाण केली होती. ते माझ्याकडे आले होते. ॲक्च्युली एका केसमध्ये त्यांनी स्वतःला इन्व्हॉल्व करून घेतलं आहे आणि त्यामध्ये गुंड पण इन्व्हॉल्व आहेत. एका गुंडाने एका सामान्य फॅमिलीचे पैसे घेतलेत रे, आणि मग ते पैसे जे आहेत ना, ते पैसे हे मिळवून देणार असं वचन दिलं आहे त्यांना. आणि त्यामुळे त्यांना खूप अस्वस्थ झालं आहे. ते अगदी या केसमध्ये स्वतःचा जीवही गमवायला हरकत करत नाहीत. परंतु नाही, मला ते नको आहे. त्यामुळे मी तुला विचारते की तू मला 10 लाख रुपये देशील का? खरं तर यांनी सांगितलं आहे मला की त्यांना चिंटूकडून पैसे नको आहेत. पण माझ्याकडे दुसरा काही उपाय पण नाही आहे ना. नाहीतर चिंटू, एक काम करतोस का? तू मला हवे तर 10 लाख रुपये कर्ज दे. मी हळूहळू ते पूर्ण करते. त्यावर आता लगेचच तो म्हणतो की ताई, काय? तू वेडी वगैरे आहेस का? कर्ज वगैरे काय मागतेस? तेव्हा मग ती म्हणते की खूप मोठ्या अडचणीत अडकली आहेत. म्हणजे मलाही तेवढंच टेन्शन येते. जर काही झालं तर? आता अंजली जशी जशी त्याची स्टोरी सांगायला लागते ना राकेशची, तसं तसं त्याला खूपच राग येत असतो. राकेश जे काही सांगत असतो त्याबद्दल त्याला अगदी व्यवस्थित माहीत असतं अर्णवला, की हे सगळं तो खोटं सांगतोय. आणि अंजली रडत असते. मला खूप काळजी वाटते यांची आणि म्हणूनच मी चिंता वाटते, म्हणून यांना काही पैसे दिले आणि त्यांना आपल्या फार्म हाऊसवर जाऊन राहायला सांगितलं आहे. कारण त्यांच्या जीवाला धोका आहे ना, म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन राहा. म्हणजे कसं आहे, जीवाचा धोका कमी ना, रिस्क नाही, कोणीही त्यांच्या मागे येऊ शकत नाही. त्यावेळेला आता हे ऐकल्यानंतर राकेश अर्णव म्हणतो की हो ताई, मला तुझी काळजी कळते आणि तू अशी का बोलतेस? अगं मी लहान भाऊ आहे तुझा, सगळे पैसे तुझे आहेत, पण हे सगळं जरा. त्यावर मग आता लगेचच ईश्वरी म्हणते की मला काय वाटतंय की तेवढ्यात मामी म्हणायला जाते की खरंच जावई बापू ना म्हणजे आपले ग्रेट आहेत. म्हणजे आपल्या सामान्य माणसासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतायत ते. किती काही करतायत. मला खरंच त्यांचा खूप अभिमान वाटतो बाई. किती चांगले वकील आहेत ते. त्यावर मग आता इथे अर्णव म्हणायला लागतो की मला असं वाटतं ताई, जिजूंनी ही केस घ्यायला नको मग, जर त्यामध्ये इतकी रिस्क असेल तर. मग त्याचबरोबर ईश्वरी पण म्हणते की काही झालं तरीही ना, या माणसाला मी पैसे अजिबात मिळवू देणार नाही. अंजली म्हणते हो, मी पण त्यांना दोघांना सांगितलं, म्हणजे त्यांना समजवलं की प्लीज, म्हणजे तुम्ही ही केस घेऊ नका. पण त्यांना काय वाटतं माहिती आहे, आता सगळं ती सांगायला लागते की त्यांना त्या लहान त्यांच्या मुलांमध्ये स्वतःचंच लहान मूल दिसतं, म्हणून ते त्यांची केस सोडायला तयार नाही. आता काय करायचं मलाही कळत नाही. ईश्वरी म्हणते की सोपं आहे, त्यांना रिक्वेस्ट करायची आणि केस या संदर्भात म्हणजे मागे व्हायची. कारण अंजलीताई, किती काही झालं तरीही अशा केसेसमध्ये धोका असू शकतो ना.
त्यामुळे अशा केसेस न घेतलेल्याच बरा. स्वतःच्या जीवाला धोका कशाला उगाच लावायचा, असं म्हटल्यानंतर इथे आता लगेचच अर्णवलाही बरोबर वाटत असतं. तो ईश्वरी त्याला विचारते की तुम्हाला काय वाटतंय अर्णव सर याबद्दल? त्यावर आता अर्णव म्हणतो की हो म्हणजे मिस इंदौर, तुझंही म्हणणं तसं बरोबर आहे. पण ताई मला काय वाटतं माहिती आहे का, की जिजूंच्या जीवाला या केसमुळे धोका आहे ना, तर आपण या केसमध्ये न अडकता आपण एक काम करूया. ते म्हणजे की आपण जिजूंना सांगूया तुम्ही एक केस सोडा आणि माझ्या ओळखीमध्ये एक ॲडव्होकेट आहेत, एकदम नामदार लॉयर आहेत ते, देशमाने. त्यांना आपण ही केस देऊया. म्हणजे कसं आहे ना, काही झालं तरीही त्यांच्या बाबतीत काही चुकीचं घडणार नाही आणि मोठे वकील असल्यामुळे त्यांच्या मागे बॉडीगार्ड्स असतात, त्यांना बॅकअप असतं, सगळं काही असतं. त्यामुळे त्यांना या गोष्टींना घाबरण्याची गरज नाही. आपण ही केस त्यांच्याकडे पास ऑन करूया. त्यावर वल्लरी म्हणते की अरे पण अर्णव, आपले जावई पण वकील आहेत ना, मग कशाला उगीच त्यांच्याकडची केस घ्यायची? त्यावर अर्णव म्हणतो की हो, पण ही केस रिस्की आहे, त्यामुळे नको जिजूंना. त्यावर अंजलीला तो म्हणतो की ताई तुला काय वाटतं, आपण ही केस त्यांना लढायला देऊया आणि व्यवस्थित लढतील ते केस आणि न्यायही मिळवून देतील. मग अर्णवला बघतच मामा म्हणतो की वा वा, तुम्ही दोघांनीही मिळून अगदी उत्तम तोडगा काढला आहे बरं यावर. त्यावर आता अंजली म्हणते की हो, अगदी बरोबर बोलतोयस तू चिंटू. मी एक काम करते, मी आता जाऊन यांना कॉल करून सगळं काही सांगते. ती तिथून निघून जाते आणि त्यानंतर मग वल्लरी विचार करत असते. ती म्हणते की आता काय करायचं. तेवढ्यातच तिला एक कॉल येतो आणि तो कॉल घेण्यासाठी ती बाजूला निघून जाते. हां हॅलो, खरंच सापडला का, असं म्हणून ती बाजूला येऊन तिच्या रूममध्ये बोलत असते. त्यावेळेला मग आता वल्लरी म्हणत असते की अच्छा, सापडलाय तो बॉक्स, बरं झालं. आता मला हा बॉक्स लवकरात लवकर हवा आहे. आणि फोन ठेवल्यावर वल्लरी म्हणते की आत्ताच्या आत्ता मला निघायला हवं. हा बॉक्स नक्की माझा आहे का वगैरे सगळं बघते, म्हणजे कसं आहे माझं काम झालंच म्हणून. तेव्हा वल्लरी खूपच जास्त खुश असते आणि तिथे मामाने सगळं काही ऐकलेलं असतं. मामा म्हणतो की माझा अंदाज खरा ठरला, ही अजूनही बॉक्सबद्दलच विचार करते. मामी निघून जात असताना तो म्हणतो की नाही, आत्ता मला काही करून यामागचं काय रहस्य आहे ते शोधलं पाहिजे. म्हणजे या बॉक्समागचं गुपित नेमकं काय आहे ते बघितलं पाहिजे. आणि काय वेळ आली आहे ना माझ्यावर, स्वतःच्याच बायकोचा पाठलाग करावा लागतोय, तिच्यावर लक्ष ठेवावं लागतंय. तर इथे आजी रूममध्ये असते आणि तिच्या डोक्यातून विचार काही केल्या जात नसतात. जे काही स्वामी गुरुजी आले होते त्यांनी सांगितलेलं असतं की तुमची ईश्वरी म्हणजे लाखात एक सून आहे. तुमच्या घरात घरदार उजळून टाकेल ती. तिच्या घरात असल्यामुळे ती घरात असेपर्यंत सुख समृद्धी आणि शांतता आणणार आहे आणि तुमच्या अर्णवच्या आयुष्याची ती भरभराट करणार आहे. असे सगळे तिला गुरुजींनी बोललेलं आठवतं. त्याचबरोबर गुरुजी हेही दुसरे म्हणजे ज्यांनी पत्रिका जुळवली होती अर्णव आणि ईश्वरीची, त्यावेळेला त्या पत्रिकेनुसार ईश्वरीच्या बाबतीत त्या गुरुजींनी सांगितलेलं होतं की मला असं सांगायचं आहे की ह्या मुलीसोबत अर्णवचं लग्न कधीच जुळू शकत नाही आणि तिच्याशी याचं लग्न झालं तर अर्णवचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. या घरदाराला ती अजिबातच नाही आणि शिवाय जो ज्योतिषी यांचं लग्न जुळवेल तो एखादा मूर्खच ज्योतिषी असेल, असं जेव्हा सगळ्यांनी सांगितलेलं असतं. आजी विचार करते की नक्की कोणाचं म्हणणं खरं ठरवायचं आहे. काल गुरुजी आले, त्यांनी तर ईश्वरीबद्दल कौतुक केलं, पण ज्या गुरुजींनी पत्रिका जुळवली त्यांचं नक्की काय? त्यावर अंजली येते आणि म्हणते की आजी, आता या ज्या काही सकाळच्या गोळ्या आहेत त्या तुला या मी ज्यूससोबत देऊ का? तेव्हा ती तुझ्याच विचारांमध्ये असते. अंजली म्हणते की काय गं आजी, काय झालं, कुठला विचार करते? तेव्हा आता आजी म्हणते की अगं अंजली, मला ना कळत नाही आहे, म्हणजे माझं जरा काहीतरी गोंधळ उडाल्यासारखं झालं आहे. म्हणजे आपली बघ ना, काल गुरुजींनी सांगितलं की ईश्वरी खरंच या घराला नाचून म्हणून चांगली आहे, शोभते ती. परंतु ज्या गुरुजींनी पत्रिका जुळवली त्यांनी काही वेगळं सांगितलं होतं. मग ना मला जरा कन्फ्युजन होतं आहे की नक्की हे सगळं काय आहे आणि कशामुळे? तेव्हा आता अंजली म्हणते की आजी, हे बघ तू अजिबात चिंता करू नकोस, आता तुझ्या डोळ्याला काही समोर दिसतंय ते बघ. ती म्हणते की हो, आता सगळं नीट दिसतंय. घरात सगळं वातावरण ईश्वरीमुळे व्यवस्थित आहे आणि दोघंही एकमेकांसोबत खुश आहेत, चिंटू आणि ईश्वरी, एवढंच दिसतं. त्यावर अंजली म्हणते की हो, मग त्याचाच तू विचार कर आणि तेच घडणार आहे असं बघ. चुकीचा आता तू विचार करूच नको. तेवढ्यातच तिथे आता मामा त्या दोघांचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो की वा, आजी नातीमध्ये काय बोलणं चाललंय? आणि हो आई, मला जणांना घाई आहे, मी निघतो. तुला जर काही हवं असेल अंजली तुलाही, तर आकाश आहे घरामध्ये, त्यामुळे मी निघतो. आजी म्हणते की तू कुठेही जायचं नाही आहे,
तुझं काम जरा बाजूला ठेव, मी जे काही सांगते ते आता तू ऐक. आता आजी काहीतरी अविनाशला सांगायला लागते. अंजलीलाही कळत नसतं की आजीला आता काय झालंय. अर्णव आता ऑफिससाठी निघत असतो. ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर चला, मी निघतो ऑफिसला जायला. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर म्हणजे नक्की काय झालं आहे, तुम्ही निघताय ऑफिसला जायला, ओके ठीक आहे. ती आता खूपच खुश असते. आणि मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी ऑफिसला निघतोय जायला, पण आता राकेशही घरी नाही, म्हणून तुला चिंता करण्याची गरज नाही, कळलं, सगळे आहेत बाकीचे. ती म्हणते की आणि जरी तो राकेश इथे असताना तरीही मी घाबरले नसते, डोंट वरी, आता काही त्या माणसाला मी घाबरत नसते. तेव्हा अर्णव म्हणतो की वा, म्हणजे मिस इंदौर तुझ्यामध्ये खूपच फरक पडलेला दिसतो आणि तू हॅपी पण खूप दिसते. काही कारण आहे का स्पेसिफिक यामागे, तू खूप आनंदी आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की नाही, असं काही कारण नाही आहे. त्यावेळेला मग आता ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते मनातच की अर्णव सर, तुम्हाला काय बोलू मी, किती काही झालं तरीही माझ्या मनात जो आनंद आहे तो तुम्हाला मला शब्दात सांगता येणार नाही. त्यावेळेला आता अर्णव हा तयारी करत असताना त्याच्या शर्टचं बटन लावत असतो. तेव्हा एक बटन तुटलेलं दिसतं. त्यामुळे तो म्हणतो की शर्टचं बटन तुटलंय, आता मला दुसरं शर्ट घालावं लागेल. तेव्हा आता ईश्वरीला तो म्हणतो की काय झालं. ईश्वरी म्हणते की थांबा, शर्ट का चेंज करताय, मी बटन चेंज करून देते. तेव्हा तो म्हणतो मिस इंदोर, चक्क तू बटन चेंज करते, या अगोदर मी तुला सांगितलं होतं तेव्हा तर तू चिडली माझ्यावर, नाही बटन लावणार असं म्हणाली. ईश्वरी म्हणते की तेव्हा ना मी तुमच्यावर चिडले होते आणि तेव्हा मी तुम्हाला नवरा मानत नव्हते. तेव्हा आत्ता मी तुम्हाला नवरा मानते आणि आपल्यातलं नातं पण मानते. त्यामुळे काही झालं तरीही हे शर्टचं बटन आता मी लावून देणार. आता आपल्यातलं नातं वेगळं आहे, तेव्हा वेगळं होतं असं ईश्वरी त्याला बोलून दाखवते. आणि त्याच वेळेला अर्णव मात्र गालातल्या गालातच आता हसत असतो आणि ईश्वरी त्याच्या शर्टला बटन लावून देत असते. ईश्वरी हे नातं मनापासून मानते हे पाहून अर्णवला तर खूपच आनंद झालेला असतो. आता ईश्वरी ते बटन शिवून देत असताना अर्णव मुद्दामच आई ग असं ओरडतो आणि त्याला लागल्याची ॲक्टिंग करून दाखवतो. ईश्वरी म्हणते की आता काय झालं. अर्णव म्हणतो मिस इंदौर, मला असं लागल्यासारखं वाटलं, म्हणजे सुई टोचते कसं तसं झालं मला. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्ही पण काय मजाक करताय, मला तर खरंच वाटलं. त्यावर आता लगेचच अर्णव म्हणतो की हां मिस इंदौर, तू काय बोलत होती, आता तू आपलं नातं मानते, काय बोलत होतीस नक्की. त्यावेळेला आता ती घालतच असते आणि म्हणते की सर तुम्ही पण ना. आणि मग ती शर्टचं बटन शिवून देत असते. आणि अर्णव विचार करतो की मिस इंदूरचा मूड खरंच खूप चांगला आहे, तिला आज बोलून टाकलं पाहिजे मनातलं, म्हणजे ती खूप खुश आहे, सगळं काही ऐकून घेईल असा अर्णव विचार करत असतो. आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही गप्प असतात, कारण दोघांच्याही मनामध्ये प्रेम व्यक्त करायची भावना असते. तेव्हा आता ईश्वरी पटकन अर्णवला पुन्हा सुई टोचते खरखर. आणि मग अर्णव म्हणतो की आई गं. तेव्हा ईश्वरी म्हणते की किती जोरात ओरडले. अर्णव म्हणतो की अगं मिस इंदोर, आता मला खरंच सुई जोरात टोचली गेली. त्यावर मग ईश्वरी म्हणते की हो, मग आता कळलं कशी सुई टोचते, तर ती अशी सुई टोचते, ओके. असं आता ईश्वरीने बोलल्याबरोबर तो गालातच हसायला लागतो आणि म्हणतो की मिस इंदोर, आता तू माझी मस्करी करणार आहेस का. त्याच वेळेला ईश्वरी त्याच्या शर्टला व्यवस्थित असं बटन लावून देते आणि म्हणते की चला, आता तुमचं शर्टचं बटन लागले गेलेलं आहे, तुमचं शर्ट एकदम ओके आहे. त्यावर आता अर्णव तिला म्हणतो की ओके ठीक है, पण मिस इंदौर ये दर्द मैं कभी भूलूंगा नहीं, ये दर्द मैं हमेशा याद रखूंगा असं आता ईश्वरीला तो बोलून दाखवतो. आणि म्हणतो की ईश्वरी म्हणते की चला ठीक आहे ऑफिसला जा. अर्णव मनातच विचार करतो की खरंच मी काही प्लॅन करू का, म्हणजे ईश्वरीला मी आज मनातलं सांगून टाकू का. तेव्हा तो पुन्हा ईश्वरीजवळ येतो आणि म्हणतो मिस इंदौर मी निघतोय, तू एक काम कर, तू ना जरा तयार राहा, संध्याकाळी मी तुला बाहेर बोलवतो एका लोकेशनवर, म्हणजे ड्रायव्हर तुला घेऊन येईल. तर आता संध्याकाळी ईश्वरी आणि अर्णव बाहेर भेटायलाही आलेले असतात. ईश्वरी म्हणते की सर हे काय आहे सगळं, म्हणजे अचानकच तुम्ही हे सगळं प्लॅन केलं, म्हणजे नक्की तुमच्या मनामध्ये काय आहे. तेव्हा तो म्हणतो मिस इंदौर, मला जरा तुला बाहेर भेटायचंच होतं, म्हणजे मला जरा तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, म्हणूनच मी तुला बाहेर बोलावलं. आता अर्णव ईश्वरीकडे बघतच राहिलेला असतो आणि तितक्यातच ईश्वरी आता पाणी पित असते. अर्णव विचार करतो की काय करू मी, कसं सांगू मिस इंदौरला. तेव्हा ईश्वरी म्हणते की ओके ठीक आहे सर, बोला तुम्ही काय झालंय. आता ईश्वरी ही अर्णव काय बोलतोय त्याकडे लक्ष देत असते. अर्णव स्वतःच्या मनाची तयारी करत असतो की ईश्वरीला मनातलं कसं सांगायचं आहे. आणि तो ईश्वरीच्या बाबतीतच विचार करतो की मिस इंदौर,
आता मी मनातलं सगळं काही तुला सांगतोय. पुढच्या भागामध्ये आता समोर बसलेल्या टेबलवरच्या कपलची हे चालू होते, मारामारी सुरू असते. त्यांच्यात वाद होत असतात. तेवढ्यातच तो म्हणतो की मोबाईल कशाला दिलाय तुला? त्याच वेळेला इथे ईश्वरी त्याला येऊन म्हणते की "एक मिनिट मिस्टर, काय चाललंय तुमचं? म्हणजे मोबाईलची गरज आहे का प्रत्येक वेळेला? तुम्ही तिच्या मनातल्या भावना समजून शकत नाहीत का जर तिच्यावर प्रेम करताय तर?" तेव्हा आता अर्णव तिथे जातो आणि म्हणतो की "एक मिनिट मिस इंदोर, हे ॲब्सोल्युटली रॉंग आहे. म्हणजे मनातल्या भावना समजणं हे असं प्रत्येक वेळेला कसं जमू शकतं?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "का नाही जमू शकत? नक्कीच जमू शकतं." आणि ईश्वरीला आता अर्णव म्हणतो की "नाही, हे सगळं तुम्ही खूप ग्रँटेड धरत आहात, मला कळतंय." त्यामुळे त्या दोघांच्याचमुळे ईश्वरी आणि अर्णवमध्ये आता वाद होत असतात. आणि ईश्वरी ही खूपच चिडलेली असते. आता ईश्वरी ही अर्णवला बघत म्हणत असते की तुम्ही दोघंजणही बाजूलाच व्हा. आणि अर्णव म्हणतो "मिस इंदोर, आता काय समजावू मी हिला?" त्याच वेळेला इथे आता ईश्वरी आणि अर्णव त्यांच्या टेबलवर जातात. अर्णव ईश्वरीला मनातलं बोलायला बघत असतो. परंतु तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की "खा तुम्ही तुमचंच, मला काही तुमच्याशी बोलायचं नाही." अर्णव तिला "आय" असं बोलायला जातो. परंतु ईश्वरी टेबलवरून उठून तिथून निघून चाललेली असते. आणि त्याच वेळेला आता इथे ईश्वरी निघून गेल्यानंतर अर्णव म्हणतो "मिस इंदोर, एक मिनिट, मला बोलायचं आहे तुझ्याशी." पण ती काही न बोलता ऐकता निघूनच गेलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो की "आता काय करू या मिस इंदोरचं मी हिला आय लव्ह यू बोलायला चालले होतो आणि हिने ऐकली पण नाही. आता कसं बोलायचं आहे मी हिला आय लव्ह यू? खरंच या मुलीला कशी प्रेमाची कबुली द्यायची ना, काहीच कळत नाही." आता अर्णव पण खूप वैतागलेला असतो. नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.